साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शाळा क्रमांक 27 पुन्हा सुरू करा. डागडुजी आणि सर्वांगीण नूतनीकरण करून सेमी इंग्लिश माध्यम सुरू करण्याची मागणी. सांगली मिरज आणि कुपवाड. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेअंतर्गत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सुरू असलेली शाळा क्रमांक 27 सध्या बंद अवस्थेत आहे. केवळ इमारतीची डागडुजी आणि नूतनीकरण आवश्यक असल्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आली असून प्रशासनाने तातडीनं शाळेची डागडुजी आणि सर्वांगीण नूतनीकरण करून ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. यावेळी बोलताना युवा नेते माननीय आकाश तिवडे मेजर यांनी म्हटले की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. मात्र त्यांच्या स्मृती जपण्यासाठी जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात स्मारक पूर्णाकृती पुतळा, त्यांच्या नावाने भव्य वास्तू किंवा प्रमुख चौकाला त्यांचे नाव देण्यासारख्या बाबी अद्याप झालेल्या दिसून येत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्या नावाने असलेली महानगरपालिकेची शाळा बंद अवस्थेत राहणे ही निश्चितच खेदाची बाब आहे. शाळेमध्ये सेमी इंग्लिश माध्यम सुरू केल्यास पालक आणि विद्यार्थ्यांचा शाळेकडे मोठ्या प्रमाणात कल वाढण्याची शक्यता आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी स्थानिक पातळीवर आवश्यक ते सहकार्य जनजागृती करण्यात आम्ही तयार आहोत, असंही आकाश तिवडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन शाळा क्रमांक 27ची तातडीनं डागडुजी आणि सर्वांगीण नूतनीकरण करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने ही शाळा पुन्हा नव्यानं सुरू करावी. तसेच शाळेत सेमी इंग्लिश माध्यम सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे. यावेळी माननीय आदर्श मोरे, माननीय विवेक मोहिते, माननीय गणेश कांबळे, माननीय इसाक केंचे, माननीय शेखर भोरे, माननीय सियोन केंचे, माननीय राहुल वायदंडे, माननीय अभिषेक केंचे, माननीय संदेश तिवडे, माननीय विशाल घाडगे, माननीय रोहन केंचे यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाळा नंबर 27 ही शाळा सध्या बंद अवस्थेत आहे आणि ही शाळा पुन्हा सुरू व्हावी या अनुषंगानं आज महापालिकेमध्ये आयुक्त मॅडम यांना आम्ही भेटण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. पण ते काही कामानिमित्त दुसऱ्या मिटिंगमध्ये असल्यामुळं उपायुक्त साहेबांना आम्ही या विषयाच्या अनुषंगाने भेटलो आणि सर्व परिस्थिती जी आहे ते आम्ही त्या ठिकाणी उपायुक्त साहेबांना या ठिकाणी सांगितले आणि ते सुद्धा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह त्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितले की आपण ती शाळा सुरू होण्याच्या अनुषंगानं चांगले प्रयत्न करू म्हणून. खरं वास्तविक हा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जिल्हा असून सुद्धा आम्हाला शंका येत आहे की कुठंतरी अण्णाभाऊ साठे यांना उपेक्षित ठेवण्याचं काम काही मंडळी करत आहेत का. तर आमची प्रशासनाला विनंती आहे की ही जी शाळा आहे ती शाळा प्रशासनाने पुन्हा सुरू करून त्या ठिकाणी सेमी इंग्लिश हे माध्यम जे आहे ते चालू करावं आणि त्या ठिकाणी त्या शाळेची डागडुजी करावी आणि शाळा पुन्हा चांगल्या पद्धतीनं सुरू करावी अशी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उपायुक्त साहेबांना विनंती केलेली आहे. सध्या त्या परिसरातील मुलं जे आहेत ती दुसऱ्या ठिकाणी शाळेला जात आहेत. आमच्या भागातली शाळा असूनसुद्धा मुलं दुसरीकडे जात आहेत. तर ह्या शाळेची लवकरात लवकर डागडुजी करून ती शाळा पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं सुरू करावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय लवजी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.